ते कारखाना गाळायला कमी पडतोय का तुम्ही दाबायला कांड कमी पडताय ते बघू आता. काही काळजी करू नका. इकडं नाद मस्कोबा आहे, जो चांगला भाव देईल आणि ज्याचा काटा व्यवस्थित असेल तिकडे ऊस घाला. आणि काटा पण चांगल्या काट्यावर तुमचं तुम्ही वजन करा आणि या सगळ्यांच्या काट्यावर मग जाऊन तिथलं वजन काय होते ते पहा. मित्रांनो, आज त्यांनी मला सांगितलं हे का आत्ताच त्यांनी पाठवलं पत्र की आत्तापर्यंत त्यांनी 2775 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि दिवाळी सणापूर्वी अजून 150 रुपये ते दिवाळीला देणार आहेत. म्हणजे 2925 रुपये पर टन अदा करणार आहे. मी सहज माझ्या माणसानं विचारलं की बाबा माळेगावने किती दिला. माळेगावनी गेटकेनवाल्यांना दिला 2850 आणि सभासदांना दिला 3100. का तर तिकडचे पैसे कमी. मागे शिरूरचं पण एकदा तसंच केलं होतं, अशोकला आठवत असेल की गेटकेनवाल्यांना दिला 300 आणि सभासदाला दिलं 600. त्याच्यात जरा नाराजी झाली होती. साहेब पण म्हणले की इतका भेदभाव करू नका, थोडंसं तुमचा कारखाना तुम्ही भाग भांडवल दिलंय, तुम्ही सोनं नाणं त्या ठिकाणी मोडलंय, घाण ठेवलंय, तुम्ही जास्त घ्या, परंतु एकदम दुपटीचं लयच झालं असं काही करू नका. त्यांची 12.5 रिकव्हरी आहे वीर धवल जगदाळेंच्या दौंड कारखान्याची. तुम्ही चांगला, फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की व्हरायटी चांगली लावा. 86-032, 10,001, 8,005, 12,12,1 अशा ज्या व्हरायटी आहेत त्या लावा, म्हणजे ज्याच्यात साखर जास्त आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ते चांगला भाव देतील. मी त्याला विचारलं की बाबा आता एवढं मोठं करताय, आता तुमचं 18 मेगावॉट कोजन आहे, मग आता कोजन 20 किती तयार करणार. ते म्हणले आता आम्ही त्याच्यामध्ये 85 मेगावॉट तयार करणार. 18 मेगावॉट कुठं, 85 मेगावॉट कुठं. डिस्लरी पण काहीतरी ते आता 1,20,000ची आहे, आता अजून 2,50,000ची करतात. मला एकच सांगायचं की आपण घाबरून त्या ठिकाणी जाऊ नका. म्हणजे आपला भीमा पाटस बंदच पडावा असंही नाही. भीमा पाटस चालू होण्याच्या करता पण 38 कोटी रुपयाची जेवढी सवलत संचालक बोर्डाला अधिकारामध्ये देता येते, हे दोघंही संचालक आहेत तिथं आणि मी पण संचालक आहे, तेवढी त्या ठिकाणी दिलेली आहे. हे दुसरी कुणी दिली नसती. ह्या प्रकारे चाललेलं. आता तिथल्या संचालक बोर्डाने त्याच्यामध्ये ते चांगलं लवकर बाहेर काढून चालवावं. स्पर्धा असावी, स्पर्धा निकोप असावी आणि माझ्या शेतकऱ्यांना जो दुधाला भाव जास्त देईल त्या